काय सांगाल? आपण पाहतो की करमाळा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. शिवसेनेच्या प्रचारासाठी आपण आलाय, फिरताय. अशा पद्धतीनं शिवसेनेला मतदारांकडून प्रतिसाद मिळतोय आणि कुठं कुठं सभा असणार आहे? जय महाराष्ट्र. मी बीड जिल्हा संपर्क प्रमुख बापूसाहेब मोरे, मुंबईचा विधानसभा प्रमुख. मला वरच्या आमच्या ज्येष्ठ नेत्यांचा आदेश आला की बापू तू करमाळ्यात जाऊन काम करायचं. आणि मी आल्यापासून काल मी 2 गटामध्ये फिरलेलो आहे आणि त्या ठिकाणी मला अत्यंत चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळालेला आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाणाचे जे उमेदवार आहेत ते निश्चितच म्हणजे त्यांचं काम या करमाळा तालुक्यामध्ये युतीचं सरकार असताना 5 माध्यमिक आणि 2 आश्रमशाळा त्यावेळेस दिलेल्या आहेत. शिवसेनेच्या माध्यमातून या करमाळा तालुक्यामध्ये एवढा विकास झालेला आहे आणि आमचं सहकार्य घेऊन पुरस्कृत करून आमदार झालेले हे सगळी मंडळी आहे. परंतु शिवसेनेची त्यांनी एकही शाखा कुठं ओपन केली नाही. या गोष्टीचा मला अतिशय चीड येते. बघा, शिवसेनेच्या नावाने तुम्ही यायचं, शिंदे साहेबांकडून सगळी पाहिजे तशी मदत घ्यायची. तुम्ही ज्यावेळेस अडचणीत असाल त्यावेळेस तुम्हाला शिंदे साहेब आठवतात. परंतु असे इलेक्शन वगैरे आल्याच्या नंतर स्वतःचा बाजार मांडून स्वतः कुणाला तरी पाठिंबा द्यायचा, ही गोष्ट अतिशय चुकीची आहे आणि ती माझ्या मनाला पटत नाही. आणि म्हणून आता जे काय होईल ते शिवसेना, आमच्या या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख महेशजी चिवटे आहेत आणि आम्हाला शिवसेनेची ताकद काय आहे ती दाखवून देण्याची ही वेळ आलेली आहे. आणि म्हणून शिवसेनेचे सगळेच्या सगळे उमेदवार निवडून आणण्यासाठी मी स्वतः जाहीर सभा घेणार आहे. अशा पद्धतीचं मी कामकाज या करमाळा तालुक्यामध्ये करणार आहे. करमाळा तालुक्यामध्ये सध्या जे युती आघाडीचं जे काय राजकारण सुरू आहे आणि आपण सुद्धा मतदारांपर्यंत पोहोचलेलो आहे. गटांमध्ये आपण दौरे सुद्धा केले. होय, काय वाटतं, काय परिणाम होईल? परिणाम मतदारावरती अतिशय एकच चेहरा फक्त महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणाच्या नंतर जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जर कोण लाभले असतील तर ते एकनाथजी शिंदे. हा लाडक्या बहिणींचा लाडका उपमुख्यमंत्री 2.5 वर्षच मुख्यमंत्री राहिले. 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहिल्याच्या नंतर 2.5 वर्षामध्ये त्यांनी जो ह्या महाराष्ट्राचा कायापालट केलेला आहे आणि त्याच्यावरती सगळी 72 जनता खुश आहे. आणि म्हणून हे जर 5 वर्ष मुख्यमंत्री राहिले असते तर संपूर्ण हिंदुस्थान देशाचा चेहरा मोहरा बदली करण्याची ताकद फक्त कुणामध्ये आहे तर ती फक्त एकनाथजी शिंदे साहेबांमध्ये आहे. एकनाथजी शिंदे साहेबांमध्ये आहे. एकनाथजी शिंदे साहेबांमध्ये आहे. करमाळा तालुक्याच्या मतदारांवर त्याचा परिणाम होईल. युती आघाडीचा करमाळा तालुक्याचं राजकारण अतिशय विचित्र आहे. कारण इतर भागामध्ये बघितल्याच्या नंतर तिथलं राजकारण आणि ह्या करमाळ्याचं राजकारण हे संधी साधू आहेत. हे सगळे जे आहेत ना ते फक्त संधीचा वापर करून त्यांनी कारखाना अडचणीत आहेत. कोण दिसतंय? शिंदे साहेब दिसतात. हे अडचणीत आहेत, ते अडचणीत आहेत. परंतु ह्यांनी जर महानगरपालिकेमध्ये करमाळ्याच्या एकत्रित येऊन आम्हाला बरोबर घेऊन जर ह्या करमाळा नगरपालिकेवरती जर भगवा फडकवला असता तर आम्ही म्हटलं असतं की हे खरे शिवसैनिक आहेत. पण हे डुप्लिकेट शिवसैनिक आहेत. हे फक्त स्वतःच्या कामासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी साहेबांकडे येतात, साहेबांकडून कामं करून घेतात, महेशला हाताशी धरतात आणि नंतर त्याच्या विरोधात बंड पुकारतात. महेश आणि मंगेश, महाराष्ट्रामध्ये मंगेशजीने आमच्या ज्या पद्धतीने काम केलं, ह्या करमाळ्यामध्ये ज्या पद्धतीने काम केलंय त्या पद्धतीने कुणी हे काम केलेलं नाही. आणि म्हणून ह्या 2 भावांचा चेहरा, एकनाथजी शिंदे साहेबांचा चेहरा, आमचे उद्योग मंत्री त्यांचा चेहरा, या ठिकाणी ज्या वेळेस त्यांना बोलवलं आमचे संजय शिरसाट साहेब त्या वेळेस या ठिकाणी येऊन या करमाळा तालुक्याचा संपूर्ण विकास कशा पद्धतीने आपल्याला करता येईल याच्यावरती जास्त भर दिलेला आहे. आणि आम्ही करमाळा तालुक्याचा कायापालट केल्याशिवाय आम्ही ही करमाळचे शिवसैनिक, जिल्हा प्रमुख आणि सर्व जी संघटना आहे आम्ही स्वस्थ बसणार हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. आपण करमाळा नगरपालिकेचा विषय काढलेला आहे. बरं, त्याच्या अनुषंगाने माझे आमदार यशवंतराव जगताप ते सुद्धा शिवसेनेसोबत होते. होय, परंतु आता बीजेपी आणि राष्ट्रवादी यांना पाठिंबा दिलेला आहे. बरोबर. याबाबत आपली काय त्या माणसाने जे पाप केलंय ते पाप त्याचं नाव घेऊन मी माझ्या डोक्यावर घ्यायला इच्छित नाही. त्याच्यासारखा घाणेरडा माणूस, संपलेली माणसं आहे ती. त्यांचं आता कुठेच काय राहिलेलं नाहीये. आणि म्हणून त्यांनी जे केलेलं कृत्य आहे ते मला माझ्या तोंडातून वधवून घ्यायचं नाही. त्यांच्या पापाची फळं त्यांना फेडावी लागणार आहेत आणि ते पण आमच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या समोर फेडावी लागणार.